असा जो प्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी झाली, सगळी माहिती तुमच्यापर्यंत आली असेल, काय म्हणाल पाहिजे? काय त्यासोबतच कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचं सांगितलं जाते, पण पोलिसांना सापडत नाही. 3 महिने हे सगळं सुरू आहे. ती मात्र शोकांतिक आहे. दुर्दैव आहे की तपास यंत्रणेला तो एक फरार आरोपी सापडत नाही. त्या आरोपीनं मोबाईल भेटून त्याला सापडत नाही. बाकीच्या काही गोष्टींमध्ये तत्पर असते, परंतु संतोष भोयाच्या बद्दल जाणून बघूनच असं केलं जातं. काही पण शंका आणि शंका कुठे पण नाही ना. आता 3 महिने उलटून गेले, त्याला आरोपी सापडत नाही आणि 3 महिने उलटून गेले तरी एकही आणखी आरोपी नाही. दुसऱ्याचं एखादं जर मॅटर असतं तर आतापर्यंत ती साधी मदत जरी केली, एखादा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्या जरी मदत केली तरी तो का केली, अमुक तमुक कुठाने म्हणून त्याला गुंतविते. एखाद्याची सहज आपण कुंकड काय मोटरसायकल काय लिहिली तरी पण गुन्हे दाखल करतात, त्यांना जर करायचे असतील तर. पण त्या खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपीला गाड्या दिल्या, घरं दिले, पैसे दिले, त्याला कुंकट वाटण पळून द्यायचं हे मार्ग त्याच्यापैकी काही पोलीस वगैरे त्याच्यात मार्ग सांगायला होते किंवा त्यांना कायदेशीर पळवाट सांगायला होते. पोलीस अधिकारी सुद्धा काही पोलीस 100-150 जण हे बातमी झाली. एवढे येणे जनता नाही, त्याला सगळं कळतंय. पण आता सुनावणी सुरू झाली, फाशी मात्र 100% सगळ्याला होणार म्हणजे हा. त्या काल खोक्याला प्रयागराजमधून पकडलं, याला काही पकडू शकलं नाही. दुसरीकडे प्रशांत कोरोडकर सुद्धा अजून ते कारवाई झाली नाही. या सगळ्या गोष्टी आहेत काय जाणून बुजून सरकारी यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा काम करतात, भेदभाव करतायत. 100% त्यात काहीच बदल नाही की संतोष भयाचे आरोपी सापडत नाहीत, बाकीचे सापडले जाते ताबडतोब. म्हणजे भेदभाव 100% केला जातो. बाकीच्यांना सूट दिली जाते. कोणीतरी कार्यकर्ता असतो, कोणीतरी पाहुणा असतो, कोणीतरी काहीतरी बिल्डर असतो, कोणीतरी भ्रष्टाचारी असतो. म्हणून हे सरकार कसे भ्रष्टाचाराचे पार्टनर करणारे सरकार आहे. पार्टनरशिप हे भ्रष्टाचाराचे पार्टनरशिप करणारं सरकार. इतके भ्रष्टाचारी जवळ घेऊन बसले ते त्यांना आता चालते. म्हणजे भ्रष्टाचार पार्टनरशिप करणारं हे सरकार.